पक्षनिष्ठेवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली आहे। लोणावळ्याच्या शिबिरामध्ये थोरातांनी विखेंच्या सतत पक्ष बदलण्याच्या भूमिकेवर टीका केली होती। त्याला विखेंनी थोरातांच्या संगमनेरमध्ये जाऊन सडेतोड उत्तर दिलं। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यातले राजकीय वैर सर्वश्रुत आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप बघायला मिळतात। नुकतेच विखे पाटलांनी थोरातांच्या संगमनेरमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं। यावेळी विखे पाटलांनी थोरातांचं नाव न घेता ही बोचरी टीका केली। आता तर त्या मी फ्लेक्सबोर्ड पाहत होतो, मागे लोकांनी फोटो पाठवले, त्यातून ते काँग्रेसचे जे सोनिया गांधी राहुल गांधी याद झालेली स्थिती आहे। नेमकी कोणत्या दिशेला चालला मग काही समजायला तयार नाही। आमच्याकडे हाऊसफुल झालेलं आहे, पण आता सदस्यता वाईट तिकडे राहतात काय आपल्याला कल्पना नाही। विखे पाटलांनी थोरातांवर केलेल्या या टीकेला गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर आणखी काही नेते काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। त्यामध्ये बाळासाहेब थोरातांचंही नाव होतं आणि तोच धागा पकडून विखे पाटलांनी थोरातांना नाव न घेता टोला लगावला होता। तसंच थोरातांच्या पक्षनिष्ठेवरही सवाल उपस्थित केले। 85 साली खासदार बाळासाहेब विखे पाटील उभे होते काँग्रेसच्या तिकीटावर, तर तुमच्या मेहनतीने तुम्ही कम्युनिस्ट पक्षाचं काम केलं। काँग्रेस उमेदवार आमच्या शकुंतला थोरात होत्या, ते तुम्ही घोड्याचं चिन्ह घेऊन काम काँग्रेसला घोडा लावला तुम्ही। तुमच्या मेहना पदवर मतदारसंघात उभा राहिला, अपक्ष म्हणून काँग्रेस विरोधात तुम्ही त्याला निवडून दिलं। हे सगळं झालं आमदारात। थोरातांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांची जंत्रीच विखे पाटलांनी आपल्या भाषणातून वाचून दाखवली, मांडून दाखवली। खरं तर काही दिवसांपूर्वी थोरातांनी पक्षनिष्ठेवरून विखे पाटलांवर टीका केली होती। ज्या वेळेस विखेंनी सांगितलं की यायचं, मी एक दिल्ली के नेता के तरफ गया, मैं उनको बोल दिया कि देखो वो बहुत तकलीफ देते, वो आपके साथ नहीं, आइडियोलॉजी के साथ नहीं है, तो देखो वो लेना ठीक नहीं है, किस लिए आप ले रहे हो, हम करेंगे काम, चुन के लाएंगे हमारा पार्लियामेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट एमपी को। उन्होंने बोल दिया नहीं, आपको लेना चाहिए। विखे आणि थोरातांमध्ये पक्षनिष्ठेवरून हा राजकीय सामना रंगला। काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून बाळासाहेब थोरात ओळखले जातात, तर विखे पाटलांनी काँग्रेस, जनता दल, शिवसेना, काँग्रेस, भाजप असा राजकीय प्रवास केलेला आहे। त्यामुळे थोरातांनी पक्षनिष्ठेवरून विखेंना डिवचलं। मात्र त्यावरून आता या दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळतंय। अहमदनगरहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।